नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह पाठ कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे 19 फेब्रुवारी 2025 आणि आता आपण आहोत निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि आता आपण इथला शिवजयंतीचा कार्यक्रम बघूया। हे गाडीवाडीतल्या महापुरुष असतात। जे आपण जे करतोय महाराजांचे जे बघतोय जे जीवन हे कवितामध्ये पूर्ण सामायिक जांभळी झाड होतं ना, ते तुटली। आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या। महाराजांचे जीवन हे पूर्ण मुलांसाठी समजावून सांगा, हेच मी सांगतो। आणि प्रॉब्लेम असलो ना साखर पडवणे मंडळी आहे बसतं बरोबर म्हणजे आज बसतं। धन्यवाद बोलतो। जय हिंद। या ठिकाणी थोरके साहेब यांनी आपले बहुमूल्य असं विचार आपल्या समोर निरोप नंबर 1 या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी खूप
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची निरम ग्रामस्थ महिला वर्ग, त्याचप्रमाणे वक्रतुंड ढोल पथक दाभोळे या ठिकाणी ही रॅली संपन्न झालेली आहे. तरी सर्व रॅलीमधील शिवभक्तांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आता व्यासपीठावरती आपल्या जिल्हा परिषद शाळा निरोम या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी या व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. वाकडे तिकडे लावून सोबत डोक्यात बाबू अरे तर नंतर ये नंतर दादा म्हटलं जे तुम्ही आलात की तुम्हाला छान वाटेल आणि खरंच जरा छान वाटतं ही सगळी एकी बघून. आणि एकी खूप महत्वाची आहे कारण की महाराजांचं सूत्र आहे. म्हणजे आता ही तुम्ही शस्त्र बघितली, महाराज महत्वाचं सूत्र काय की आपण सर्वांनी एक व्हायचं आहे. मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी एक व्हायचं आहे. आणि असे आपले धार्मिक जे कार्यक्रम आहेत, आज आपली महाराजांची जयंती आहे, त्या निमित्ताने आपले धार्मिक जे कार्यक्रम आहेत ना, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सगळे जोरात साजरे करायचे. का? कारण याच निमित्ताने आपण सगळेजण एकमेकाला भेटत असतो. आपली जी वयस्कर मंडळी आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो जुना भाव आहे ना, ती बघण्याची ही संधी आहे नवीन पिढीला. अन्यथा सगळं आपलं संपत चाललेलं आहे. आणि महाराजांना प्रत्येक वेळी आपण जे काय आठवतोय ते जसे साहेब म्हटले की चारित्र्य वाचा. कारण की चारित्र्य वाचल्याने काय फायदा होतो माहितीये का? स्पेशली मुलींनी आणि तरुण मुलांनी चारित्र्य वाचा. जेव्हा आम्ही आमच्या तरुण वयात जेव्हा चारित्र्य वाचलं ना, तेव्हा आम्हाला हा अनुभव झाला. आम्हाला अक्षरशः सुरुवातीला लोक वेडे म्हणायचे. हे आम्ही जे काय घातलंय ना त्याला वेडे म्हणायचे. का? कारण कोणच नाही ना करत. आजकाल कोण करत हे असं. परंतु आम्ही मुलाशी पकडलेला जो ध्यास आहे, इतिहास जगायचा आणि इतिहास जगवायचा, तो आज ध्यास आम्ही पूर्णत्वास कुठेतरी गेल्यासारखं आम्हाला वाटतंय. माझ्या सोबत जी माझी सवंगडी आहेत ना, त्यांचंही खूप योगदान आहे मला. त्याचबरोबर माझे आई वडील त्यांनी खूप योगदान आहे मला. सुरुवातीला मलाही खूप त्रास झाला सगळ्या गोष्टी आवडताना, कारण मीही तुमच्यासारखा एक सर्वसामान्य मुलगा आहे. मीही याच पिढीत आहे. परंतु हा जो काय ध्यान घेतला महाराजांचे, त्यांनी वंदन करून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत, आभार मानतो. आणि मला इथे जी काय संधी दिली, जो काय आम्हाला आमचा पाहुणचार केला, सकाळपासून अगदी गरम पाण्याचे अंघोळ झाले. आम्हाला कुठे तसं मिळत नाही. खूप छान झाले. आमचा रात्रीचा प्रवासही खूप छान झाला, रस्ता खराब असल्यामुळे. परंतु इथे आल्याच्या नंतर ही सगळी सजावट, म्हणजे अगदी रस्त्यात देखील आम्हाला शिवजयंती बघायला मिळाली. म्हणजे इकडे जे वातावरण आहे ते आमच्याकडे फार असं बघायला मिळतं. आमच्याकडे चढावडी आहे, स्पष्ट सांगतो, आमच्याकडे चढावडी आहेत. त्या चढावडी मला इथे बघायला मिळाल्यात. माणसं खूप प्रेमळ आहेत. मगाशी दादांच्या घरी गेलो होतो, तिथे विरगळी बघायला मिळालं, मंदिर बघायला मिळालं, खूप छान आहेत. आणि ही प्रेमळ लोक खूप कमी बघायला मिळतात. आणि तुमचे खरं सर्वांचे आभार. ह्या माझ्या भगिनी, ह्या माझ्या अगदी मुलीसारख्या सगळ्या ज्या काय इथे ज्या बसल्या सगळे नटून महाराजांचे जे काही पात्र केले, हे जे सगळे मावळे आहेत ना, यांचे खूप आभार. कारण की हे असं कोण बनत नाही आजकाल. लोक असतात म्हणून कोणच बघत नाही. मोबाईलच्या दुनियेत जी काही पुढे गेलेली पिढी आहे ना, त्यांना हे अजिबात आवडत नाही. पण या सगळ्यांचे एकदा आभार, साहेबांचे आभार, त्यांनी वेळात वेळ करून आपल्या इथे आले. त्याचबरोबर सगळ्या मंडळाचे आभार की त्यांनी हा एवढा सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम केला. आता आपण निरोम येथे एक शस्त्र प्रदर्शन भरवले ते बघतो. आणि आपल्यावर आता उत्तेकर साहेब आहेत. नमस्कार, तुमचा पूर्ण परिचय द्या तिथं. समीर जगन्नाथ उत्तेकर, कोकण दौलत प्रतिष्ठान रत्नागिरी, संस्थापक अध्यक्ष. आज आपण निरोम गावामध्ये, मालवण तालुक्यामध्ये निरोम गावामध्ये आज आपल्याला आपल्या कोकण दौलत प्रतिष्ठानचा ऐतिहासिक शस्त्र संग्रह प्रदर्शनाचा कार्यक्रम आज इथे मांडलेला आहे. त्याचबरोबर आपण आता शस्त्रांची माहिती तुम्हाला देतोय. आता आपण इथे बघताय धनुष्यबाण आणि तीर. ओके. धनुष्यबाण आणि तीर हे महाभारतापासून अगदी पूर्वी काळापासून आपल्याला वापरत आलेले आहेत. अगदी आताच्या काळामध्ये शिकारीसाठी वापरले जातात. काही ठिकाणी त्याचा आता आपल्या साधारणतः खेळामध्ये देखील, नॅशनल खेळामध्ये देखील याचा वापर होतो. तसे हे पूर्ववत चालत आलेले हे शस्त्र आहे. युद्धामध्ये याचा खूप प्रमाणात वापर झाला. बरोबर.
त्याचबरोबर इथे पुढे आपण बघतोय भाले. आता हे भाले आता हे दोन पॅनलला तुम्ही भाले बघताय. भाल्यांचे मुख्य 3 प्रकार पडतात: पदकुंत, अश्वकुंत आणि गजकुंत. पदकुंत भाले म्हणजे पायी लढाव्यात वापरायचे भाले, अश्वकुंत भाले म्हणजे घोड्यावरती वापरायचे भाले आणि गजकुंत भाले म्हणजे हत्तीवरती वापरायचे भाले. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या पद्धतीनुसार बनवलेले हे भाले ऐतिहासिक आपल्याला आज इथे प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळतात. त्याचबरोबर आता इथे पुढे आपण बघतोय मराठा कट्यार. ओके. आता मराठा कट्यार हिला का म्हटलं जातं? कारण की ओतीव स्वरूपाची ही कट्यार अखंड कोणत्याही पद्धतीचे त्याला जॉईंट नाही, कोणत्याही पद्धतीचे तिला पूर्ण सिंगल पीस आहे. सिंगल पीस ओतीव असल्यामुळे तिला मराठा कट्यार. आणि मराठ्यांनी ह्या अशा मजबूत पोलादाचं ज्ञान असल्यामुळे अशा प्रकारच्या कट्यारी त्यांनी बनवल्या म्हणून मराठा कट्यार म्हटलं जातं. त्याचबरोबर इथेही आपल्या कट्यार बघायला मिळते, पण तिला चिमटा कट्यार. चिमटा कट्यार का म्हणतात? कारण की जेव्हा युद्ध लढताना तलवारीची पाती तुटत होती तेव्हा त्यांचा काहीच उपयोग होत नव्हता. त्याच्यानंतर त्या काळामध्ये ह्या अशा प्रकारचे चिमटे बनवण्यात आले, अशा मूठ आणि चिमटे बनवण्यात आले. आणि जे काही ब्लेड तलवारीचे तुटत होते ते इथे रिबिटिंगच्या सहाय्याने ते फिटिंग बदलू शकत होतं, म्हणून याला चिमटा कट्यार म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण पुढे बघतो अंकुश, बिछवा आणि जांभ्या. बिछवा तर आपल्याला माहित आहे, अफजल खान वधाच्या टायमाला महाराजांनी वाघनखांचा वापर केल्याच्या नंतर बिछवा वापरला, तो अशा प्रकारचा होता. जांभ्या म्हणजे एक सूर्याचा प्रकार. आणि पुढे आपण बघतो अंकुश म्हणजे हत्तीवरती जो माहूत बसलेला असतो तो अंकुशचा वापर करून एवढा भला मोठा हत्ती कंट्रोल होतो. त्याबरोबर आपण पुढे बघतो मराठा कट्यार, सॉरी मराठा तलवार. मराठा तलवार तुम्ही बघता अशा प्रकारच्या. हा तलवारीचा पहिला पार्ट, जेणेकरून ह्याला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं. त्याच्यानंतर तलवार अपडेट झाली, तिला हा पर्देचा भाग आला. ओके. म्हणून त्याला मराठा मोठीमध्ये फरक होत गेला. हे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. एक हे नाळीत फरक तुम्हाला दिसेल, 1 नाळ, 2 नाळ, 3 नाळ, तिला नाळच नाहीत. अशा प्रकारच्या ब्लेड वापरून त्यांनी मराठा तलवारी बनवल्या. त्याचबरोबर आपण इथे बघतोय तलवारीचा दुसरा प्रकार कत्ती का म्हटलं जातं? कारण की ह्याचा ब्लेड खूप पातळ येतं आणि ते त्याला मजबूती मिळावी म्हणून हे लांब पडतं. त्याला हा जो चिमटा दिसतोय तो त्याला मजबूती देतो, त्यामुळे ह्याला कत्ती म्हटलं जातं. ही मुख्य तलवार आता तुम्ही बघताय धोप, मराठा धोप. तर मराठा धोप ही तलवार म्हणजे आता आपण ज्या मराठा तलवारी बघितल्या त्याच्यानंतरचं अपडेशन म्हणजे मराठा धोप. तुम्ही ह्या अशा प्रकारच्या बघू शकता. ह्याच्यामध्ये वक्र तलवार, वक्र मराठा धोप, वक्र धोप आणि मराठा धोप अशा 2 प्रकार पडतात. आता हे तुम्ही बघू शकता. ह्या तलवारी महाराजांनी ह्या स्पेशल घोड्यावरती वापरायच्या तलवारी. ह्या महाराजांनी जेव्हा गोव्याचे जे सावंत आहेत त्यांनी महाराजांना जी जगदंबा तलवार दिली ती अशा प्रकारची होती. त्याच्यानंतर ह्या जास्त प्रमाणात वापरल्या गेल्या मराठ्यांच्या कारकिर्दीत. आता त्या धोपेमध्ये, मराठा धोपेमध्ये तुम्हाला तिथे हे अंग बघायला मिळते. अग्रटोक, पिपळा इथपर्यंत ही तलवार दुधारी असते. त्याचबरोबर ही जी नाळ असेल, ही धार असेल, पाट असेल, नेत्र असेल, खदान असेल, खोले असतील, ही परज असेल, आतली गादी असेल, ही मुसकाव तुम्ही बघायला तुम्हाला मिळत असेल. ही मुसकाव ही जुन्या पद्धतीची आहे. ही वाटी असेल, हे फूल असेल, इथे ही तोटी असेल, हा पूर्ण हा गज. अशा प्रकारे ही तिची जी अंग आहेत हे आपल्याला इथे आज बघायला मिळतील. त्याचबरोबर आपण तलवारीचा दुसरा प्रकार बघतोय मराठा तेगा. मराठा तेगा का म्हटलं जातं? कारण की मराठ्यांचे याचं पातं मोठं असतं म्हणून ह्याला तेगा म्हटलं जातं. हे मराठा मुठीमध्ये असल्यामुळे ह्याला मराठा तेगा म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आहेत. ओके. त्याचबरोबर आपण आता मराठ्यांच्या तलवारी बघितल्या. आता इथे आपण बघतोय मुघल तलवार. ही मुघल तलवार तुम्ही बघू शकता. मुघलांची ही एक तलवार आपल्या संग्रही दाखल झालेली आहे. त्याचबरोबर ही पोर्तुगीजांची तलवार अशा प्रकारची असायची. हे आपल्याला इथे प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळतात. त्याचबरोबर पुढे आपण बघतोय सूर्यांचे सगळे हे जे काही प्रकार आहेत. पेश कवच ह्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर ह्याला दांबिया म्हटलं जातं. ह्याला कुकरी म्हटलं जातं. ह्याला क्लिवर म्हटलं जातं. त्याचबरोबर ह्याला खंजीर म्हटलं जातं. असे जे सूर्यांचे जे काही प्रकार आहेत ते वेगवेगळ्या भागानुसार त्याला वेगवेगळी नावं आहेत. ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता इथे आपण मुख्य बघतोय ते म्हणजे विजयनगर कट्यार आणि विजयनगर पट्टा. तर हे विजयनगर कट्यार आपण आपल्या कट्यारी गावातील सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे. या ठिकाणी जन्म उत्सवानिमित्त इथे आपण बघतोय कोयता सुभोजनाचा कार्यक्रम आताचे कोयते आणि त्यावेळेचे कोयते याचा फरक आता तुम्हाला इथे सर्व ग्रामस्थ जे घरी गेले असतील व घरी असतील त्यांनी सुद्धा कृपा करावी. हा गुर्ज सर्वांनी यामध्ये मुख्य 3 प्रकार असतात. तलवारीची मूठ, गदा आणि कुऱ्हाड. तिघांचा मिश्र असा हे जे शस्त्र आहे गुर्ज, याचा मुख्य वापर चिलखत फोडण्यासाठी आणि शिरस्त्राण फोडण्यासाठी केला जातो. ओके.
वेळी शस्त्र म्हणून याचा वापर केला जातो. आता इथे आपण पुढे बघतो अंतर्वक्र कुऱ्हाड. अंतर्वक्र कुऱ्हाड, मिशी कुऱ्हाड आणि बळीची कुऱ्हाड अशा याला 3 नाव आहेत. कारण की मिशी सारखा आकार असल्यामुळे याला मिशीची कुऱ्हाड म्हणतात. खास याचा वापर बळी देण्यासाठी केला जायचा त्यावेळेला, ही बळीची कुऱ्हाड म्हटलं जातं. त्याचबरोबर इथे आपण पुढे बघतो कुऱ्हाड. कुऱ्हाडींचे हे वेगळे प्रकार आपण बघतो. फरशी असेल, त्याचबरोबर आता आपल्याकडे लाकडं फोडण्यासाठी अशा प्रकारच्या कुऱ्हाडी वापरल्या जातात. त्यावेळी देखील हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी वापरल्या जातात. आता आपण मुख्य इथे बघतोय की राज्यशस्त्र, आपलं जे राज्यशस्त्र आहे दांडपट्टा, ते आता आपण इथे आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या कंडिशनला आपल्याला जे अवेलेबल झाले त्या कंडिशनला आपण तुमच्यासमोर मांडलेलं आहे. ह्या ढाली आपण वेगळ्या छोट्या ढाली आपण असताना बघायला मिळतात. ते पुढे आपण बघतोय गुप्ती संगीत. हे गुप्ती तुम्हाला माहिती आहे, इथे अशा प्रकारचे तिचे म्यान असते, ते गुप्त असं म्हणून तिला गुप्तीत म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर संगीत, बंदुकीच्या पुढच्या भागाला ते भाल्यासारखं भाग असतो, त्याला संगीत म्हटलं जातं. इथे आता आपण बघतो गडावरचे घरांचे लॉक, म्हणजे आता आपले लॉक आणि त्यावेळेचे लॉक त्यातला फरक तुम्हाला बघायला मिळत असेल. आणि इथे आपण बघतो पुढे माळू. माळू म्हणजे काळविटाच्या शिंगापासून, म्हणजे काळवीट नैसर्गिकरित्या मृत झाल्याच्या नंतर त्याची शिंग डिस्ट्रॉय होत नव्हती, ती शिंग त्याचा वापर करून मराठ्यांनी अशा प्रकारचा शस्त्र तयार केलं, खंजीरूपी. त्यानंतर इथे पुढे बघतोय आपण आता हातातला कडा आणि पायातला तोडा, अशा वेगवेगळ्या प्रकारचा आपण इथे बघायला मिळतोय. अशा प्रकारची आकडी जुन्या प्रकारची आपल्याला इथे बघायला मिळते. कोयता बघायला मिळतोय, मराठा तलवार आपल्याला बघायला मिळतात इथे. त्याचबरोबर इथे सिरोही कट्यार, मराठा कट्यार आपल्याला बघायला मिळते. अंकुश एक वेगळ्या प्रकारचा बघायला मिळतोय. त्याचबरोबर आपल्याला दास्तान, म्हणजे हाताचं प्रोटेक्शन करण्यासाठी ते कवर घातलं जातं, त्याला दास्तान म्हटलं जातं. त्याचबरोबर तोफगोळे, कुल्फी तोफगोळा, लोखंडी तोफगोळे आणि दगडी तोफगोळे, ह्याचा ब्लास्ट करण्यासाठी वापर केला जातो आतमध्ये दारू भरून, आणि याचा फायर करण्यासाठी वापर केला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे तोफगोळे आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याचबरोबर आपण गडावरचा दरवाजाचा आपण खेळा बघतो इथे, अशा प्रकारचा. त्याचबरोबर आपण इथे अडकित्ते बघू शकतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे अडकित्ते आपल्याला इथे आहेत, खंजीर आहेत. त्याचबरोबर तुम्ही तिकडून असे आला तर तुम्हाला ते वाघनख बघायला मिळतील. त्या वाघनखांचा इतिहास खूप अमूल्य आहे, ही वाघनख. आणि आता इथे मुख्य तुम्हाला बघायला मिळेल ते गेंड्याच्या कातडीची ढाल. ही गेंड्याच्या कातडीची ढाल आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर इथे आपण बघतोय चिलखत बघतोय, रिफलिका आहे, परंतु हे अशा प्रकारे चिलखत असेल. भाल्यांचे प्रकार आपल्याला पाठी बघायला मिळतील. सांग भाला, हा 2 नंबरला जो भाला आहे सांग भाला, त्या बाजूला आपल्याला विटा भाला बघायला मिळेल. शिवाकाशीदांनी वापरलेलं ते शस्त्र आहे. अशा प्रकारचा हा ऐतिहासिक ठेवा आपण तुम्हाला मांडलेला आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय, कॉन्टॅक्ट करायचं जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 90 28 66 86 70. ओके, धन्यवाद. महिला मंडळी सर्वजण मस्त या शस्त्र प्रदर्शनाचा त्यांनी आनंद घेतलाय. सुंदर उपक्रम आहे यांचा. आणि आता या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे. अशा प्रकारे या ठिकाणी उत्साहात शिवजयंती साजरी होते. आणि आता आपण आलोय मठबुद्रुक बुदवळे या संयुक्त 2 गावांचं मिळून जी शिवजयंती साजरी होती त्या ठिकाणी. या बाजूला आहे बुदवळे, या बाजूला आहे मठबुद्रुक. आणि इथे या तिट्यावरती हे शिवस्मारक आहे. आता आपण इथला कार्यक्रम पाहूया. आज ते कदम महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, अश्वपती, गजपती, जळपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र अस्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर,
तिथे कार्यक्रम आहेत दिवसभरचे. सत्यनारायण महापूजा, त्याच्यानंतर रात्री सुद्धा दशावतार नाटक आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत. आम्हाला व्यक्तिगत, शक्तिरूपी आणि आर्थिक रूपी प्रत्येक देणगी देण्याचं त्यांनी धाडस आपल्याला दाखवलेलं आहे आणि ते प्रत्येक वेळी आपल्याला देत आहेत. तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी सुद्धा छत्रपतींचा हा सोहळा साजरा होतोय. तोरसोळे गावामध्ये आम्ही आता, तोरसोळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आता या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन आहे. आमच्या शिवसेना सामाजिक संस्था तोरसोळे आयोजित शिवजयंती उत्सवात लाईव्ह आर्ट कोकण या चॅनलचे, युट्यूब चॅनलचे सर्व संदीप सावंते यांचा आगमन झालेला आहे. आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचं स्वागत करत आहोत. धन्यवाद. स्वागत झालेलं इकडे. द्या प्रसाद द्या.
काहीतरी कार्यक्रम चालू आहे, जाऊया तिकडे धमाल. आणि आज जी काय झाली होती ती काय लोक दीपावली एवढी मनोरंजन आनंद पृथ्वी होती बघायला नाही होय. उपस्थित झाले असत जर तुम्हाला चॅनल आवडला तिथे कार्यक्रम तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपली शैक्षणिक संस्था त्याचा हार्दिक स्वागत करता येते. अशा प्रकारे इकडे अनेक कार्यक्रम सुद्धा आहेत. सुंदर सजावट केली. आपण आलोय गव्हाणे गावामध्ये. गव्हाणे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि या ठिकाणी सुद्धा शिवजयंती साजरी होते. आता आपण गव्हाणे गावामध्ये सत्यनारायण महापूजा इकडे मस्त किल्ल्याच्या आकाराची पूजा बनवली. पूजा मस्त बांधलेली आहे. किल्ला बनवलं काका प्रसाद घ्या. धन्यवाद. धन्यवाद. नाद आणि गव्हाणे दोन्ही गावची आहे. नाद गव्हाणे दोन्ही वाडी आहेत फक्त श्रावणवाडी आणि पिंपळवाडी. गव्हाण्यातला एक वाडी नादातली एक वाडी. असं आहे. अशा प्रकारे गावाकडे शिवजयंती साजरी होते उत्साहात एकदम. रात्री इकडे वारकरी भजनांचा कार्यक्रम आहे.
गणपती बाप्पा आरती शिवराया स्वराजाची छाया आरती शिवराया तुला स्वामी कावले चंद्रमायाची राजमाता भक्ती घडविला इतिहास
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की खूप छान. आपण तिथं थांबा जरा 1 मिनिट कोणी हलू नका. तुमचं कृपा दैवत गणपती बाप्पा आरती शिवराया स्वराजाची छाया आरती शिवराया स्वामी कावले सत्यमाया शिवा राजमाता पत्नी घडविला इतिहास स्वराज रक्षणा स्वराज रक्षणा
Ah